1857ची ठिणगी. क्रांतीवीर भागोजी नाईक शौर्यगाथा. 1857च्या स्वातंत्र्य समराने संपूर्ण भारत ढवळून निघाला होता. राघोजीच्या मृत्यूनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अशांतता निर्माण झाली. लोक शांत बसले नाहीत. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात गुप्तपणे कारवाया चालूच ठेवल्या. त्या काळात भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 7,000पेक्षा जास्त भिल्ल युवक संघटित झाले होते. बंडखोरामध्ये दक्षिण नाशिक व उत्तर अहिल्यानगर भागातील सुमारे 7,000 भिल्ल होते. निजामाच्या हद्दीतून होणाऱ्या छाप्यांपासून सीमा भागाचे संरक्षण करण्यासाठी तसेच भिल्लांच्या हल्ल्यांपासून मोठ्या शहरांचे संरक्षण करण्यासाठी सैन्यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. भिल्लांच्या जमावांना पांगवणे व बंडखोराचा पाठलाग करण्याचे काम प्रामुख्याने पोलिसांकडे सोपवण्यात आले. तसेच पायदळ व घोडदळाच्या तुकड्यांची मदत घेण्यात आली. उत्तर नगर जिल्ह्यात असंतोषाची ज्वाला पेटली. या उठावाच्या काळात निधड्या छातीचा, धाडसी आणि निर्भय असा एक क्रांतीवीर पुढे आला. तो म्हणजे भागोजी नाईक. भिल्लांचा पहिला जमाव भागोजी यांच्या नेतृत्वाखाली होता. हा प्रमुख अहिल्यानगरच्या पोलीस खात्यात अधिकारी होता. तो मूळचा नांदूर शिंगोटे गावचा. त्याला 1855मध्ये दंगल घडवणे व पोलिसांच्या कामात अडथळा आणणे या गुन्ह्यात दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुटकेनंतर त्याच्याकडून 1 वर्ष चांगल्या वर्तवणुकीची हमी घेण्यात आली. ते वर्ष संपल्यानंतर सर्वसाधारण निशस्त्रीकरणाच्या आदेशामुळे भागोजीने नांदूर शिंगोटे हे गाव सोडले. तो त्या परिसरातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने लवकरच त्याच्या जमातीतील सुमारे 50 जण त्याच्याशी जोडले गेले. त्याने आपल्या गावापासून चासखिंडीच्या डोंगरामध्ये नियंत्रण ठेवण्याची जागा घेतली. नगर नाशिक परिसरात भागोजीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध उघड बंड पुकारून त्याने सशस्त्र प्रतिकार सुरू केला. सरकारी खजिन्यांवर हल्ले, सरकारी कचेऱ्यांवर हल्ले, दळणवळण खंडित करणे, ब्रिटिश शिपायांवर हल्ले करणे अशा कारवाया त्यांनी केल्या. त्यांच्या या धाडसी कृत्यांमुळे इंग्रज प्रशासन हादरले. ब्रिटिश सरकारने भागोजींच्या या उठावाला चिरडण्यासाठी जेम्स डब्ल्यू हेनरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. 4 ऑक्टोबर 1857 साली अधीक्षक लेफ्टनंट हेनरी नांदूर शिंगोटे येथे आले. त्यांच्यासोबत सहाय्यक अधिकारी तेव्हाचे लेफ्टनंट नंतर कर्नल टी थॅचर तसेच टपाल खात्याचे निरीक्षक LL टेलर होते. हेनरी यांच्या पोलीस पथकात 30 शिपाई आणि तलवारीने सज्ज 20 महसूल संदेशवाहक होते. तर भागोजीच्या पथकाकडे तीरकामठे, तलवारी आणि बंदुकाही होत्या. परिसराची इत्थंभूत माहिती होती. हेनरी यांनी संगमनेर व सिन्नर येथील मामलतदारांना भागोजीला बोलवून शरण येण्यास प्रवृत्त करण्यास सांगितले. मात्र 2 वर्षांचे थकीत वेतन मिळाले नाही आणि उपजीविकेची काही व्यवस्था झाली नाही म्हणून आपण शरण येणार नाही असे धाडसी भागोजीने स्पष्ट केले. हा निरोप मिळताच पोलिसांना त्यांच्या ठिकाणावर पुढे जाण्याचा आदेश देण्यात आला. पहिल्याच गोळीबारात हेनरी यांच्या अगदी मागे उभा असलेला एक पोलीस जागीच ठार झाला. अधिकारी घोड्यांवरून उतरले पण काही अंतर पुढे जाण्यापूर्वीच त्यांच्यावर जोरदार मारा झाला. लेफ्टनंट हेनरी जमिनीवर कोसळले. पुन्हा उभे राहत पुढे जात असताना त्यांच्या छातीत प्राणघातक गोळी घातली. लेफ्टनंट थॅचरने माघार घेतली. नाशिक येथील ख्रिश्चन दफनभूमीत शासकीय इतमामाने लेफ्टनंटचे दफन करण्यात आले. 18 ऑक्टोबर 1857ला आणखीन एक चकमक झाली. अकोल्यातील समशेरपूरच्या डोंगरात भागोजीच्या साथीदारांमध्ये आणि कर्नल मॅकन यांच्यात झालेल्या चकमकीत मॅडन, ग्रॅहम व चॅपमन हे जखमी झाले. सलग 2 विजयामुळे भागोजीच्या टोळीचा उत्साह वाढला. राहुरीत पाथरजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 100 भिल्ल समाजाची नवी टोळी उभी राहिली. परंतु नव्याने नेमलेले पोलीस अधीक्षक मेजर मॉन्टगेमेरी यांनी ती पांगवली. ब्रिटिशांमध्ये सर्वत्र अशांतता असल्यामुळे लेफ्टनंट ग्रॅहम यांच्यानंतर कॅप्टन नटॉल यांना कोळी दल उभारण्याचा आदेश देण्यात आला. मराठा काळात कोळी हे मावळ व पश्चिम दख्खनमधील पायदळातील सर्वात धाडसी सैनिकांमध्ये गणले जात असत. या दलात प्रामुख्याने अकोल्याच्या डोंगराळ भागातून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरातून आणि नाशिक जिल्ह्यातून भरती करण्यात आली.
थोड्याच काळात या दलांची संख्या स्वतःच्या तलवार व बंदुका घेऊन 600 पर्यंत वाढवण्यात आली. कोळी दल उभारताना कॅप्टन नटॉल यांनी विविध कुळप्रमुखांशी चर्चा केली आणि त्यांनी जितके सैनिक दिले त्यानुसार त्यांना दर्जा व पदे देण्याचे आश्वासन दिले. बोंबले कुळाचा प्रमुख जावजी नाईक बोंबले याची कोळी दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तो राघोजीचा भाऊ होता. तसेच इतर प्रमुख व्यक्तींना अधिकारी म्हणून नेमण्यात आले. अहिल्यानगर पोलिसांनी प्रशिक्षक पुरवले आणि सर्वांसाठी फारसा वेळ नसतानाही कोळ्यांनी जन्मजात सैनिकासारखा सराव आत्मसात केला. ते डोंगराळ व खडतर प्रदेशात कुशल चकमक करणारे सैनिक असल्याचे सिद्ध झाले. 1859च्या एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात भागोजी व हरजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल टोळी पुन्हा सक्रिय झाली. 5 जुलै रोजी सक्तीच्या मोर्चानंतर कॅप्टन नटॉल यांनी संगमनेरच्या ॲग्रेयस 8 मैलावर असलेल्या अंभोरे दऱ्याजवळ भिल्लांवर हल्ला चढवला. भिल्लांनी मजबूत बचावात्मक जागा घेतली होती. मात्र कोळी दलाच्या 25 सैनिकांनी त्यांना तिथून हुसकावून लावले. या लढाईत 10 भिल्ल ठार झाले. त्यात भागोजीचा मुलगा यशवंत होता. अनेक जखमी झाले आणि 3 जणांना कैद करण्यात आली. त्यात हरजी नाईक हा एक प्रमुख नेता होता. ऑक्टोबर 1859 निजामाच्या प्रदेशात भागोजीला मिळवण्यासाठी भिल्ल समाज पुन्हा जमवत असलेल्या बातम्या आल्या. ब्रिटिश हद्दीत पुन्हा अस्वस्थता आणि खळबळ निर्माण झाली. या परिस्थितीत सीमेवर नेटिव्ह इन्फंट्रीची तुकडी देण्यात आली आणि पुणे इर्रेग्युलर हॉर्सेसच्या मजबूत पथकांकडून सातत्याने गस्त घालण्यात येत होती. 26 ऑक्टोबर 1859 रोजी भागोजीने कोपरगाव तालुक्यातील कोऱ्हाळे गाव लुटून 8,000 किमतीची मालमत्ता घेऊन गेला. कॅप्टन नटॉल यांनी जवळपास 15 दिवस सह्याद्रीच्या खडतर प्रदेशातून कोकणात खाली उतरून आणि पुन्हा अहिल्यानगरमध्ये येत त्याचा पाठलाग केला. परंतु अत्यंत वेगवान व गुप्त हालचालींमुळे भागोजी नेहमीच पाठलाग चुकवत असे. 11 नोव्हेंबर 1859 रोजी राघोजी सिन्नरपासून 17 मैलांवर असलेल्या मीठ सागरे येथे मुक्कामी होता. नव्याने नियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक फ्रँक साउटर यांनी बंडखोराचा पाठलाग केला. मीठ सागरे येथे हातघाईची लढाई झाली. तेथे भागोजी त्यांचे बहुतांश अनुयायी धारातीर्थी पडले. दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर अखेर विश्वासघातामुळे भागोजी नाईक ठार झाले. आजही ते स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष खेडलेकर यांनी क्रांतीवीर भागोजी नाईक हे पुस्तक लिहिले असून त्यात भागोजी व इंग्रज यांच्यातील लढाईला मिठसागरे येथून सुरुवात झाली. भागोजी व त्यांचे साथीदार तसेच इंग्रजांकडील सर्व जवान घोड्यांवरून प्रवास करायचे. त्यामुळे ही लढाई पुढे 3 मैलांवरील पंचाळ्याकडे सरकली असावी, कारण पंचाळे येथे आजही भागोजी व इंग्रजांची लढाई झालेली लढाईचे रान आहे. तेथून 11 नोव्हेंबर 1859 रोजी भागोजी व त्यांचे साथीदार पंचाळे गावातून 7-8 मैलांवर असलेल्या सांगवीकडे गेले असावेत व त्या ठिकाणी अखेरची लढाई होऊन भागोजी नाईकांचा अंत झाला असावा असा दुसरा उल्लेख केलेला आहे. मात्र भागोजी नाईक शहीद झाल्यावर हा उठाव संपुष्टात आला. हनुमंत नाईक. संगमनेरच्या दक्षिणेस थोडे पुढे पुणे-नाशिक रस्ता हनुमंत नाईकाची बारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कठीण चढणीतून उंच पठारावर जातो. शिखराजवळ नैसर्गिक दगडी बंधाऱ्यांच्या कड्यावर भिल्ल सरदार हनुमंत नाईक यांच्या अवशेषांवर एक दगडी स्तंभ उभारलेला आहे. हनुमंत नाईक यांनी बाजीराव पेशव्यांविरुद्ध युद्ध केले होते. मराठे पुण्याहून आले आणि भिल्लांशी झालेल्या छोट्या चकमकीत हनुमंत यांच्या छातीत गोळी लागून ते मृत्युमुखी पडले. भिल्ल समाजाने त्यांना तेथे दफन करून एक दगडी स्तंभ उभारला. नाईकांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या काळात या समाजाने येथे इतर समाधी बांधल्या आहेत. हा समाज या जागेला पवित्र मानतो.